प्रेज द लॉर्ड आनंद आणि प्रेज द लॉर्ड सर्वांना. आनंद वाटतो की पुन्हा एकदा आपल्यामध्ये येऊन त्याचं वचन सांगण्याची संधी त्याने दिली आणि ज्या रीतीने देव त्याच्या वचनाने त्याच्या आत्म्याने आपल्या जीवनात कार्य करीत आहे, साक्ष आणि युट्यूबवरचे कॉमेंट्स ऐकून सर्व मान सन्मान गौरव त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देऊया. आणि आता आपण लगेच त्याच्या वचनाकडे वळणार आहोत. आणि जर तुम्ही नोट डाऊन करत असाल तर तुमचे नोटबुक वही जे काही असेल ते घेऊन तयार राहा. जे वचन येतील ते लिहून घ्या आणि नंतर ते तुम्ही पहा. आणि जर ह्या सिरीज मधलं काही मिस केलं असेल, ऐकलं नसेल किंवा समजलं नसेल तर तुम्ही परत माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन ही सिरीज, ही मालिका ऐकू शकता, त्याचा लाभ घेऊ शकता आणि इतरांना ती फॉरवर्ड करू शकता. आणि आता आपण त्याच्या वचनाकडे वळूया. कामाच्या ठिकाणी स्वीकार्यता, एक्सेप्टन्स इन अ वर्क सिच्युएशन, हे या आजच्या संदेशाचं शीर्षक आहे. आणि ह्या मालिकेचं नाव आहे देवाच्या वचनाच्या भूमीतून चालताना, वॉकिंग थ्रू द लँड ऑफ गॉड्स प्रॉमिसेस. आता मी जवळजवळ 34 वर्ष आणि 8 महिने सरकारी नोकरी केलेली महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेमध्ये. आणि म्हणून कामाच्या ठिकाणी कसं असतं, काय तोंड द्यावं लागतं, कोणकोणत्या अडचणीतून जावं लागतं आणि देवाचं वचन याबद्दल काय सांगतं, काय शिकवतं, याचा प्रॅक्टिकली मी अनुभव घेतलेला आहे. आणि आज आपण पाहू की ज्यावेळेस आपल्याला कामाच्या ठिकाणी आपल्याला विरोध होतो, छळ होतो किंवा त्रास होतो, किंवा आपण किती प्रामाणिकपणे वागलो तरी त्याची काही काळ दखल घेतली जात नाही, मग अशा वेळेस ख्रिस्तीय रीतीने आपण काय केलं पाहिजे, हेच आज आपण त्याच्या वचनातून पाहूया. एक विशिष्ट समस्या किंवा एक विशिष्ट सिच्युएशन की ज्याच्यामध्ये आपल्याला देवाचं मार्गदर्शन पाहिजे. आणि देवाचं वचन ही आपली वचनाची भूमी आहे, ते आपलं वतन आहे. आणि या वचनांमध्ये आपल्याला असे काही वचनं आढळतात की जी आपल्याला आवडत नाहीत, जिच्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं, परंतु ते देखील आपलं वतन आहे, तो वतनाचा एक भाग आहे. आता आपण जे काही कर्मचारी असाल किंवा नोकरी करीत असाल कामाच्या ठिकाणी, अशी परिस्थिती अशी निर्माण होते, अशा अडचणी निर्माण होतात की ज्याच्या वेळेस आपल्याला टेन्शन येतं, ज्यावेळेस आपल्याला वाईट अनुभव येतात. आणि अशा वेळेस आपण विश्वास धरून देवाच्या मार्गात चालत असताना ते कसे फेस करावे, आणि पवित्र शास्त्र याविषयी काही शिकवतं का? आणि मी तुम्हाला सांगतो की देवाचं वचन याविषयी शिकवतं की कामाच्या ठिकाणी आपण कसं वागावं आणि कशा रीतीने ती परिस्थिती हँडल करावी. आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो. म्हणून पहिलं जे अभिवचन आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत ते नेगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे, परंतु तरी तो आपल्या वचनाचा एक भाग आहे. ते देवाचं वचन आहे. तिमोथेला दुसरे पत्राचा 3रा अध्याय आणि 12वं वचन, 2 तिमोथे 3 आणि 12 या ठिकाणी पाऊल तिमोथेला काय लिहितो जरा ऐका. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य क्रमण करण्यात जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. सर्वांचा हा शब्द जरा अंडरलाईन करा. 2 तिमोथे 3 आणि वचन 12. आता हे देवाचं वचन आहे आणि हे काही फार आनंदित करणारं वचन नाही, परंतु आपल्या वचनाच्या भूमीचा किंवा वचनाचा हा एक भाग आहे की ख्रिस्त येशूमध्ये जे सुभक्तीने आयुष्य क्रमण करण्यास पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. आता लक्षात असू द्या की देवाचे वचन हे आपला वतन भाग आहे. आणि काही वचन नाही तर सर्वच वचन जे आपल्याला पटतात किंवा आवडतात तेच नाही, तर जे आपल्याला पटत नाहीत किंवा आवडत नाहीत ते सुद्धा देवाचं वचन आहे आणि ते आपल्या वचनाचा एक भाग आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की हे माझे आवडते वचन आहेत किंवा हे माझे आवडते वचन आहेत आणि याच्यावरच मी विश्वास ठेवतो. सर्व वचन हे आपल्यासाठी दिलेले आहे. सर्व वचन आपला वचनाचा विभाग आहे. आणि देवाने आपल्या आयुष्यातल्या परिस्थितीसाठी, प्रत्येक परिस्थितीसाठी वचन दिलेलं आहे, त्याची तरतूद करून ठेवलेली आहे. तो आपल्याला समजू शकतो. आणि जरी परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली असेल
तरी ती देवाच्या हाताबाहेर कधी जात नसते. त्याचं परिस्थितीवर आपल्यावर नियंत्रण असतं. आणि जे काही आज मी तुम्हाला सांगणार आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. पौलाने सांगितलं की जर आपण देवाचे आहोत आणि आज्ञापालन करणारं जीवन जगतो तर आपला छळ, विरोध किंवा आपल्याला त्रास होईल, हे स्पष्टपणे शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि म्हणून जर कोणी सांगत असेल की तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्हाला काही त्रास होणार नाही, सर्व लोक तुमचं कौतुक करतील, असं नसतं. देवाचं वचन यावर स्पष्ट सांगतं. आणि म्हणून पहिल्याने ही सिच्युएशन, ही परिस्थिती हँडल करताना देवाचं वचन, आपण जे कामगार आहोत, कर्मचारी आहोत, आपण काम करतो किंवा बिझनेस करतो, वरिष्ठांच्या हाताखाली काम करतो, तर नवा करार याविषयी काही स्टँडर्ड किंवा काही मूल्य त्यात लावून दिलेली आहे. काही तत्व आहेत की जे आपण ख्रिस्ती विश्वासार्ह या रीतीने या नात्याने पाळले पाहिजे. आता इफिसकरास पत्रात लिहिताना पावलाने त्या काळातल्या गुलामांना उद्देशून लिहिलं. त्या काळात गुलामगिरी होती, त्या गुलामांचे मालक होते आणि काही गुलाम ख्रिस्तावर विश्वास ठेवून देवाकडे वळलेले होते, तर काही मालक देवाकडे वळलेले होते. आणि म्हणून तो दोघांना उद्देशून लिहितो की मालकांचं काय कर्तव्य आहे, ख्रिस्ती मालकांचं, आणि ख्रिस्ती गुलामांचं किंवा कामगारांचं काय कर्तव्य आहे. आता ह्या काळामध्ये आपण गुलाम नसून आपण कर्मचारी असं म्हणून हे वचन समजू शकतो की आपले अधिकारी आणि आपण जे कर्मचारी आहोत तर आपलं कर्तव्य काय, जरा ऐका. इफिसकरास पत्राचा 6वा अध्याय आणि वचन 5 ते 7 या ठिकाणी पाऊल असं लिहितो, दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतकरणाने आपल्या देहदशेतील धन्यांचे आज्ञापालन करत जा. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे ते करीत जा. ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावनेने करा. इफिस 6, 5 ते 7. आता या शास्त्र भागात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे आपलं वर्तन कामाच्या ठिकाणी कसं असलं पाहिजे ख्रिस्ती या नात्याने. आपण एम्प्लॉई असो, कर्मचारी असो, किंवा आपण मालक असो, अधिकारी असो, आपला विश्वास किंवा आपलं वर्तन अशा ठिकाणी कसं असलं पाहिजे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काही काम, जे काही आपण करतो ते आपण मनापासून केलं पाहिजे. त्याच्यात कुचराई किंवा त्याच्यात आपण टाळाटाळ नाही केली पाहिजे, प्रामाणिकपणा. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की आपले अधिकारी किंवा मालक हे देवाचे प्रतिनिधी आहेत असं समजून देवासाठी आपण काम करत आहोत किंवा सेवा कार्य करत आहोत असं समजून आपण वागलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक सिच्युएशन मध्ये, प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक ठिकाणी आपली आपला दृष्टिकोन किंवा आपला ऍटिट्यूड अधिकारी किंवा जे आपल्यावर नेमलेले आहेत त्यांच्या प्रती कसा असला पाहिजे. त्यांच्या प्रती जसा आहे तसाच देवाच्या प्रती आहे. म्हणजे जर आपण देवाच्या अधीन असू तर आपण इतरांच्या अधीन राहू शकतो. जर आपण देवाचा आदर करू तर आपण आपल्या अधिकाऱ्यांचा देखील आदर केला पाहिजे. चिटिंग केली नाही पाहिजे. काही वेळेस लोक कामाच्या ठिकाणी टाळाटाळ करतात, चिटिंग करतात, परंतु ख्रिस्ती या नात्याने हा दृष्टिकोन आपला नसावा. कारण आपण जी सेवा करतो ते त्यांच्यासाठी नाही, माणसांसाठी नाही, तर देवासाठी करत आहोत असं समजून आपण ते काम करावं, असं पाऊल त्याच्या पत्रात आपल्याला सांगतो. आणि म्हणून आपला दृष्टिकोन जर देवाविषयी नीट असेल तर आपल्या अधिकाराविषयी नीट राहील. आणि हे एकदा कळल्यानंतर वातावरण कसंही असलं तरी आपण ते फेस करू शकतो. आता दुसरी गोष्ट जी शास्त्रात सांगितलेली आहे, जी कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी महत्वाची असते, ती नीतिसूत्रेच्या 20व्या अध्यायात सांगितलेली आहे. नीतिसूत्रे 20 आणि वचन 6, प्रॉव्हर्ब्स 26 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे
दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरोशाचा मनुष्य कोणास मिळतो. नीतीसूत्रे 20 आणि वचन 6. भरोशाचा मनुष्य कोणास मिळतो. आता हे वचन जवळजवळ 3000 वर्षापूर्वी लिहिलं, परंतु ते आजही लागू आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक देशात, प्रत्येक परिस्थितीत. प्रत्येक बिझनेसमॅन, व्यापारी असो किंवा अधिकारी असो, कोणी असो, ते प्रामाणिक लोक शोधत असतात, की जे प्रामाणिकपणे काम करतील, उचराई करणार नाही, जे प्रामाणिक विश्वासू राहते. आणि कोणीही आज जे मालक आहेत, अधिकारी आहेत, हे म्हणू शकतात की प्रामाणिक मनुष्य कोणास आढळतो. कारण फारसे लोक आज प्रामाणिक नाहीत. कामधंद्याच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी आपण पाहतो की आजकालच्या समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी बेशिस्तपणा, बेजबाबदारी हे वाढत चाललेलं आहे. आणि म्हणून भरोश्याचे लोक मिळणं कठीण आहे. परंतु तरी प्रत्येक मालकाची, प्रत्येक अधिकाऱ्याची अपेक्षा असते की माझ्या हाताखालचे लोक विश्वासू असावेत, प्रामाणिक असावेत. आता अशा परिस्थितीत, अशा ठिकाणी आपण असताना काही वेळेस आपला प्रामाणिकपणा किंवा विश्वासूपणा सिद्ध करायला वेळ लागतो. परंतु आपण किती विश्वासू आहोत, प्रामाणिक आहोत, हे कालांतराने नक्कीच दिसून येतं. आणि ज्यावेळेस ते दिसून येतं, त्यावेळेस आपल्याला त्याचं प्रतिफळ मिळत असतं. आता आणखी एक वचन बघा, नीतीसूत्रे 28 आणि वचन 20, प्रोव्हर्ब्स 28:20. या ठिकाणी काय लिहिलंय जरा ऐका. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल होते, पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही किंवा राहत नाही. जो धनवान होण्याची किंवा श्रीमंत होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. आणि हे आपण टीव्हीवर पाहतो, दररोज बातम्यामध्ये पाहतो की धन संपत्ती मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबल्यानंतर कशा रीतीने ते पकडले जातात, अटक होते आणि त्यांचा शेवट जेलमध्ये होतो. म्हणून शास्त्र वचन किती आटोक आहे बघा. नीतीसूत्रे 28:20, स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते, पण जो धनवान होण्याची उतावळी करतो, उतावळी, त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. म्हणून परत एकदा सांगतो की जो दृष्टिकोन आपल्याला देवाविषयी आहे, तोच दृष्टिकोन आपला कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या विषयी असला पाहिजे. जरी त्यांनी तुमची दखल घेतली नाही, तुमचे मालक किंवा अधिकारी, तरी देव तुमची दखल घेईल आणि तुम्हाला तो आशीर्वादित करेल, असं देवाचं वचन आहे. आता आपण नेगेटिव्ह प्रॉमिस किंवा नकारात्मक जे वचन आहे ते पाहिलं, की जर आपण विश्वास राखून धार्मिकतेने जर वागण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे, तर आपल्याला छळ सोसावं लागेल प्रभू येशू ख्रिस्तासाठी. हे ठरलेलं सत्य आहे, हे प्रिन्सिपल किंवा हे सत्य आहे. परंतु तरी अशा ठिकाणी आपण आपली रिॲक्शन, आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे हे शास्त्रात सांगितलेलं आहे. आता आणखी एक वचन जे रोमकरास पत्रात आपल्याला आढळतात याच विषयावरचं, ते जरा आपण पाहू. या बाबतीत पावलाने रोमकरांना काय लिहिलं जरा ऐका. रोमकरास पत्राचा 14वा अध्याय आणि वचन 17 आणि 18. रोमन्स 14:17-18. कारण खाणे व पिणे ह्यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे. कारण ह्या प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे. रोमकरास पत्र 14:17 आणि 18. आता लक्षात घ्या की देवाचं राज्य काही सेट ऑफ रूल्स नाही, काही नियम नाही आहेत की हे करायचं आणि ते करायचं नाही, की आपण काय खायचं आणि काय प्यायचं आणि कोणत्या प्रकारची आपण एंटरटेनमेंट किंवा करमणूक करायची, कुठं जायचं कुठं नाही जायचं, अशा प्रकारचे काही नियम नाही देवाच्या राज्यात. देवाच्या राज्यात स्वातंत्र्य आहे. तर देवाचं राज्य काही धार्मिक नियम पाळणे हे नाहीये, तर काय आहे या ठिकाणी सांगितलं की नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद.
म्हणजे बाहेर परिस्थिती किंवा आपण कुठेही असो तरी याचा देवाच्या राज्याचा अनुभव, शांती, नीतिमत्व याचा आनंद आपण घेऊ शकतो. त्या आनंदात आपण राहू शकतो आणि चालू शकतो. आता ज्यावेळेस धार्मिक नियम लादले जातात किंवा पाळण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे लोक ख्रिस्ताकडे, देवाकडे किंवा आपल्याकडे आकर्षित होतातच असं नाही. उलट ते दूर जातात की एवढं आपल्याला करायला पाहिजे का, एवढं करावं लागतं. आणि म्हणून चुकीचं चित्र आपण जसं काही जगापुढे उभं करतो की हे पाळलं पाहिजे, हे केलं पाहिजे. पण शास्त्र सांगतं की खाणं पिणं, काय खायचं, काय प्यायचं, कुठं जायचं, हे महत्वाचं नाही. तर आपलं देवाशी नातं आणि देवामध्ये असलेला आनंद हा महत्वाचा आहे. आणि मग पाऊल, जो व्यक्ती देवाची सेवा करीत आहे, काम करीत आहे, त्याला त्याच्याविषयी तो काय सांगतो बघा, की तो काय होईल, ह्या प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे किंवा होईल. म्हणजे जी सेवा किंवा जे नोकरी, जे काम आपण देवासाठी करत आहोत असं समजून जेव्हा आपण करतो, त्यावेळेस काय होईल ते सांगितलेलं आहे, की आपण देवाला ग्रहणीय, स्वीकारास योग्य असं ठरवू आणि मनुष्यांना पसंत होऊ. बघा किती विशेष आहे ना. म्हणजे देवाकडून आणि मनुष्याकडून आपल्याला अप्रुव्हल किंवा मान्यता मिळेल. म्हणजे लोक सुद्धा हे दखल घेतील की आपण प्रामाणिक आहोत, आपण देवाचे आहोत, आपण कामाच्या ठिकाणी कशा रीतीने काम करतो, कसं वागतो. म्हणून देवाकडून आपल्याला प्रतिफळ मिळेल आणि मनुष्याकडून सुद्धा. आणि मग आणखी काही वचनं नीतिसूत्रेतून आपण पाहूया. नीतिसूत्रेचं पुस्तकाचा 3रा अध्याय, प्रोव्हर्ब्स 3, आणि याचं पहिलं आणि 4थं वचन बघा. माझ्या मुला, माझे नियमशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागवत. म्हणजे तुला देव व मनुष्य, देव व मनुष्य जरा अंडरलाईन करा, म्हणजे तुला देव व मनुष्य यांच्याकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होती. नीतिसूत्रे 3, 1 आणि वचन 4, प्रोव्हर्ब्स 3, 1 and 4. बघा, म्हणजे फक्त देवाकडूनच कृपा नाही, अनुग्रह नाही, तर मनुष्याकडून सुद्धा आपल्याला मिळेल. आणि देव आणि मनुष्य यांच्याकडून आपल्याला संमती मिळेल आणि अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील. हे देवाचं आश्वासन आहे, ही गॅरंटी आहे, देवाची प्रॉमिस आहे की जर आपण केलं, असं वागलो, देवाचं जर आज्ञा पालन केलं, तर देवाकडून आणि मनुष्यांकडून आपल्याला अनुग्रह व सुकीर्ती प्राप्त होतील. आणि पवित्र शास्त्रामध्ये याचे अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ योसेफ, तुम्हाला माहित असेल की देवाने त्याला विशिष्ट कार्यासाठी निवडलेलं होतं, परंतु कठीण परिस्थितीतून, छळातून त्याला जावं लागलं. तो जेलमध्ये होता आणि शास्त्र असं सांगतं की जेलमध्ये असताना परमेश्वराची कृपादृष्टी त्याच्यावर होती आणि म्हणून त्या जेलर पुढे, जेलरच्या मनात तो बसला आणि त्यानं त्याच्या लक्षात आलं की तो प्रामाणिक आहे. त्याच्याकडून त्याला चांगली वागणूक मिळाली. दुसरं उदाहरण, ठळक उदाहरण आहे दानिएलाचं, की जर त्याला लहानपणी, तरुणपणी त्याला आणि त्याच्या मित्रांना बाबेल नावाच्या देशात, जे आजचं इराक आहे, तिथे बंदिवासात धरून नेण्यात आला. आणि तो परदेशात होता, फॉरेनला होता, तरीही परदेशी लोक, परदेशी गव्हर्नमेंट, परदेशी राज्य, तरी देवाने त्याच्यावर कृपा केली, राजाने त्याची निवड केली. आणि आपल्याला माहिती आहे की कसं तो एक दिवशी पंतप्रधान झाला परदेशात. किती विशेष आहे. आणि हे का झालं? कारण तो देवाचं आज्ञापालन करणारा होता, देवाचं, देवाला भिवून वागणारा होता. त्याने त्याचा विश्वास परदेशात देखील राखला. त्याने कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड केली नाही. आणि म्हणून देवाची कृपा त्याच्यावर होती आणि देवाची मर्जी त्याच्यावर असल्यामुळे राजाची मर्जी झाली आणि राजाने त्याला प्रमोशन देऊन एक दिवशी देशाचा पंतप्रधान केला. आणि अशा रीतीने त्याच्या आज्ञापालनाचं प्रतिफळ दानिएलाला मिळालं, योसेफलाही मिळालं. म्हणजेच याच्यावरून आपण हे समजतो
की आपण देवाच्या मार्गात चालत असताना, आज्ञापालन करत असताना, कोणत्याही देशात असो, कोणत्याही ठिकाणी असो, कोणत्याही लोकांमध्ये असो, देव परमेश्वर आपल्याला त्याची कृपा किंवा त्याची मर्जी देईल आणि सुकीर्ती ही आपल्याला प्राप्त होईल. आता आजची वेळ आपली इथे संपलेली आहे. आपण इथेच थांबू आणि पुढच्या आठवड्यामध्ये आणखी एक महत्वाचा विषय मी घेणार आहे, तो म्हणजे आपण आपल्या जोडीदाराची निवड कशी करावी, पती किंवा पत्नी. आणि म्हणून जे कोणी प्रतीक्षेत आहे, प्रार्थना करत आहे, त्यांनी ते मिस करू नका. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.